वैरागमध्ये अफू व्यवहाराचा पर्दाफाश, दोघांना अटक। वैराग परिसरात अवैध अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ठेवलेला अफूचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने नाट्यमय कारवाईत जप्त केला आहे। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून गावात मूळचे नसलेले आरोपी येथे सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। या घटनेतून अंमली पदार्थांच्या देवाणघेवाण करणाऱ्या साखळीबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। बुधवारी सायंकाळी 11:30च्या सुमारास माढा रोड परिसरातील जाडकर वॉच कंपनीच्या दुकानाच्या मागील बाजूस काही संशयास्पद हालचाली दिसत असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून तात्काळ धाड टाकली। यावेळी प्रमोदाप्पा मोरे वय 50 वर्ष राहणार गोडवली सातारा आणि यशवंत सौदागर जगताप वय 34 वर्ष राहणार सोहाडे तालुका मोहोळ यांना ताब्यात घेण्यात आलं। तपासणी दरम्यान प्रमोद मोरे यांच्या सॅकमधून 460 ग्रॅम अफू किंमत अंदाजे ₹58,375 मिळून आला। तसेच दोघांकडून ₹30,000 किमतीचे 2 मोबाईल फोन, सॅक इत्यादी मिळून एकूण ₹88,475 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईबाबत फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल हरीश मधुकर थोरात, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी वैराग पोलिसात तक्रार नोंदवली आहे। प्राथमिक चौकशीनुसार आरोपी वैरागमध्ये अफूची विक्री करण्याच्या तयारीत होते। या प्रकरणातील अन्य गुन्हेगारांची नावेही लवकर उघड होऊ शकतात असे पोलीस सूत्रांनी सांगितले। ताब्यात घेतलेल्या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैरागमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर अधिक कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे हे करीत आहेत।